वेलकम टू प्रवीणा नितीन वाइब्स. हाय फ्रेंड्स, नमस्कार. नाशिकला आलो आम्ही. काय म्हणलं? गुगल. ओके, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय हाय देऊ. ए दिबा, दादाला सुट्टे का आज? होय. अरे काय खेळू दे, बसू दे ना त्याला. मयंक काय रे तू, हुशार तो मयंक. हसते. आणि काय बघा, काय नाश्त्यात? पावभाजी नाही, मिसळ पाव आहे ती. मिसळ पाव कसं आहे? छान आहे. छान बनलंय ना. हे दिवाळी फराळाचं यूट्यूब फॅमिलीसाठी. हाय, नमस्कार. मुलांची मस्ती चालूच आहे बाहेर, आवाज येत असेल तुम्हाला. आणि बऱ्यापैकी आवरले आज काम वगैरे, जेवण वगैरे झालं. आणि बहुतेक आज प्लॅन बनेल की आम्ही चित्रपट पाहायला जाणार आहे. खूप दिवस झालं मूवी पाहून. तर मग मी तुम्हाला म्हटले होते की नवीन मराठी चित्रपट रिलीज झाला आहे तर आपण जाऊया असं. बघू नितीन काय म्हणतात. तर मग आम्ही कोणता मूवी पाहायला जातो आहे, कसं जातो आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा. चला. टेबल कसे तयार करायला ते सांगायला का मयंक तुला? मयंक शिकवायला मला. कालपर्यंत एवढे टेबलच नव्हते, आज तुम्ही काहीतरी नवीन ट्रिक सांगितली म्हणत होता. वाव. सगळे व्यवस्थित केलेत माहितीये का, 5 पर्यंत केलेत. छान. व्हेरी गुड मयंक. सांग आता कसं केलं. कसं ट्रिक सांग आपल्या फ्रेंड्स लोकांना पण कळू दे. ट्रिक्स बघा कसं ट्रिक सांगतोय. ऐका बघा बरं. 10 असते. 5 to 10 आलं. मग काय केलं परत? 10च्या पुढे मी बोटाने केले, पण बोटाने केले, पण 10च्या पुढे काय केलं? 10च्या पुढे 11, 12, 13, 14, 15. अच्छा, 5चं टेबल आहे तर मग 5 to 10 आलं. तर 10च्या पुढे 5 ऍड केले, 10 मध्ये 5 ऍड केले त्यानं. त्याच्यात मग ते 5 15 आलं. 5 into 3 भेटलं का मग ते? मग ते नेक्स्ट स्टेप घेतली आम्हाला. 5 3 जा 15. असं. मग पुन्हा 15 मध्ये 5 ऍड केलं का? मग 5 4 जा 20 असं भेटलं का? 5 4 जा 20. असं. छान ट्रिक आहे. लक्षात ना? हो. येस. गुड जॉब. पण आता हे म्हणता पण आलं पाहिजे. येस. है ना. आता करायचं, टेबल्स क्रिएट करायचं समजलंय, आता म्हणता पण आलं पाहिजे. म्हणून दाखव बरं. 5चा टेबल म्हणून दाखव आईला. नाही न बघता नाही, बघून म्हण. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20, 5 5 जा 25, 5 6 जा 30, 5 7 जा 35, 5 8 जा 40, 5 9 जा 45, 5 10 जा 50. गुड जॉब मयंक. व्हेरी गुड. पण मी ते इंग्लिश कळत नाही ना आपल्याला. आपलं 5 1 5 5 2 ते सोपं पडते. काय झालं देऊला? काय झालं? पाणी नाही घेऊ दिलं म्हणून रडू आलं. होय. घर बंद असलं की भांडे वापरू वाटत नाहीत किचन मधले. तर तेच धुवायला काढले होते. आणि देवांशला पण पाणी खेळायचं होतं. थोडं रागवले तर मूड खराब झालाय, रडलाय थोडा, है ना. किचन मधले भांडे धुवायला काढलेत ना, आता ते वाळत टाकत होते. तर त्याचं चालू होतं खेळणं. आणि त्याला वाटते की आजी पाणी खेळते, त्याला पण खेळायचे म्हणून देवांशनं रागवणं खाल्लं. आता
आई कावली ना, है ना बाई. बघू देऊ, मूडच नाहीये. काय झालं बघा, काय झालं? देवांशी रडलाय. काय झालं आमच्या पिल्लूला? त्याला रागवले मी. त्याला ना भांडे धुवू लागायचे, पाणी खेळायचे. काय झालं पिल्लूला? देऊ काय झालं बघा? बाबाला सांग काय झालं. झोप लागायली. झोपा झोपा. बरोबर. नाही रागवत आता, नाही रागवत. झाले आमचे भांडे पण धुवायचे झाले आता. ओके. त्याला पण खेळू दिलं थोडं, पण आता सर्दी होईल ना, आधीच सर्दी झाली म्हणून नको म्हणलं तर रुसून बसला. मूवीला जायचं आम्हाला आणि इतका म्हणजे आभाळ आले वाटते. आता इतका मोठा पाऊस येईल. देवांश खाली गेला होता, आता आला खेळून. हे ना देऊ, हे ना देऊ. तर बघू आता काय होतंय. आणि आमचा मूड सुद्धा नाही खेळायला जायचा. बाबाली पण नाही. बाबा कॅन्सल होईल. मग काय कॅन्सल होईल? पाऊस कुठे येलाय? नाही की पाऊस येलाय, नीच पाऊस येलाय ना. आणि हवा तर दिसत पाऊस येला. पाऊस दिसत नाही पिले आपल्या व्हिडिओत. हो, आपला फोनच तसा आहे की लोकांनी असंच बनवलं लागते. कोणाच तरी मूड ऑफ होता नितीन काही वेळापूर्वी. आणि आता बघा, आता बघा ही काय चालू आहे बघा. आता मयंक तर कुठं आहे, कसा आहे, काय कमाल आहे. सलग सलग दादा. बहुतेक मूवीचा प्लॅन आज कॅन्सल होईल. मयंक पण रेडी नाही आहे मूवी पाहायला येण्यासाठी आणि बाहेर पाऊस येतोय. तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल प्रवीण आणि नितीन वाइब्स. थँक्यू. शुभरात्री.